अलग निरंजन आदेश गोरक्ष जालिंदर चरपडाश्य अडवंग काणीप मचिंदर द्याहा चौरंगी रेवानक वर्तरी संज्ञा भूम्यान उवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडवंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा. आज या ठिकाणी आपण शिबिराचा आजचा आपला 7वा दिवस आहे. 7 मे रोजी सुरू झालेले हे शिबिर आजची तारीख किती आहे? 13 मे 2026. या ठिकाणी आपण चांगल्या पोरांनी कोकणगावचा हा दादा, तुझं नाव काय नाव बाळा? देवांश दीपक भोसले कोकणगाव यांनी 6 दिवसामध्ये 10 श्लोक पाठ केल्याबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. दादा पोरगी सगळे 10 श्लोक म्हणजे 6 दिवसात 10 श्लोक पाठ करणारा कोकणगावचा हा विद्यार्थी, त्याच्याकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. देवांश दीपक भोसले कोकणगाव यांनी 6 दिवसात 10 श्लोक गीतेचे पाठ करणं. आता बाकीच्यांची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे, बाकीची घेतली नाही, पण चांगल्या प्रकारे यांनी पाठ केल्याबद्दल एकदा मनापासून धन्यवाद. तो चांगल्या प्रकारचं शिक्षण घेईल, चांगल्या प्रकारचं तयार होईल, याच्याकरता मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. आणि तो इथे चांगल्या प्रकारचा अभ्यास करत आहे, त्याबद्दलही त्याला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, उपस्थित आहोत. अभ्यास करण्याकरता तुम्ही सगळेजण इथं आलेले आहे, कारण या सगळ्या मुलांकरता मनापासून धन्यवाद. ओमकार दादा वर उचलून घे, एक एक पोरगं दिसलं पाहिजे असं झूम कर. तर या ठिकाणी सगळे सरळ बसा बाळांनो, तुमच्या घरच्यांना तुम्ही दिसले पाहिजे. तर याकरता आपण सर्वजण अडवंगनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळे पोरं घरी दिसणार आहे, सगळीकडे दिसेल. ज्यांचे फोन आले की त्यांना सांगा अडवंगनाथ यूट्यूब चॅनलला, अडवंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनल इथे हे बोर्ड आहे बघा, काय नाव आहे? अडवंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनल. हे सगळ्यांनी फोन करून सांगा, म्हणजे त्यांना घरी पाहता येईल. तुम्ही चांगल्या प्रकारचे अभ्यास करत आहात. सकाळचा योगा सुंदर आगाडे सर, आगाडे मॅडम, काळे सर आपल्याला शिकवत आहे. ज्ञानेश्वर महाराज मृदुंगाचा आता ताल सुरू झालेला आहे, पखवाज सुरू झालेला आहे, ते शिकवत आहेत. सगळेजण ज्याचे त्याचे क्लास घेत आहे. गुंजाळ साहेब या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. साहेबाला एकदा जोरात टाळ्या वाजवून धन्यवाद द्यायचे. आज या ठिकाणी अन्नदाते आजचे थोरात पाटील या ठिकाणी उकलगावून आलेले आहेत. किशोर थोरात, त्यांनाही मनापासून धन्यवाद. रमेश भाऊ आपणही इथे आलात, आपल्यालाही धन्यवाद. तर या शिबिरामध्ये आपण एक मिनिट वायाला न घालता अभ्यास करावा. आता 12वा अध्यायाची संता आपल्याला मी पूर्ण दिलेली आहेत. आता हा 12वा अध्याय चांगल्या प्रकारे पाठ करावा आणि उद्यापासून आपण पुढचा 15वा अध्याय घेणार आहोत. 12वा अध्याय आता आज पूर्ण झालेला आहे. उद्या 15वा अध्यायाची संता पूर्ण सुरुवात होणार आहे. तर चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. मृदुंगाचे क्लास ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवतील. ज्यांनी ज्यांनी मृदुंग आणलेले आहेत ते मृदुंग शिका. कारण इथे कशा करता आलेलो आहोत आपण? गुरुच्या आश्रमात गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. गुरुग्रह गई पडन रघुराई अल्पकाल विद्या सब पाई. गुरुच्या आश्रमात जाऊन रामाने विद्या शिकले. कृष्ण गुरुदेवाच्या आश्रमात गेले. गुरुदेवाच्या आश्रमात जाऊन कृष्णही सांदीपानी गुरुकुलात जाऊन गुरुदेव सांदीपानीच्या आश्रमात त्यांनी विद्या घेतली. राम वशिष्ठाच्या आश्रमात गेले, त्यांनी हे ज्ञान प्राप्त केलं. म्हणजे गुरुच्या आश्रमात गेल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, हे ध्यानात ठेवा. जरी एखादा शिक्षक आपण घरी आणून शिकवला आणि शिक्षक ठेवला घरी आणण्याकरता, तर पोरांच्या मनामध्ये, विद्यार्थ्याच्या मनामध्ये शुद्ध भाव राहत नाही. विद्यार्थी म्हणतात गुरुजी तुम्ही काय फुकट शिकवता का? माझा बाप तुम्हाला पगार देतो, हा भाव निर्माण होतो. म्हणून घरी शिकल्या जात नाही. शिकण्याकरता गुरुकुलातच जावं लागतं. तुम्ही भाग्यवान आहात. इथे अडवंगनाथ संस्थांचे गुरुकुल नारंगिरी बाबांच्या आशीर्वादाने चालू आहे आणि या ठिकाणी शिकण्याकरता आलेले आहेत. इथे रामाच्या अश्रूची तपशिळा आहेत. या शिळेचं दर्शन तुम्हाला होत आहे. अडवंगनाथाची ती तपोभूमी आहे, त्याचं रोज दर्शन तुम्हाला होत आहे. अडवंगनाथाचं दर्शन, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, गंगागिरी महाराजांचं दर्शन, नारायणगिरी महाराजांचं दर्शन, भगवान दत्तात्रय आणि सुरुवातीलाच गणेशापासून श्री गणेशायचं दर्शन होतं. भगवान शंकरजी आणि नंदकेश्वर तिथे आहेत, होमधुनी आहेत. अशा पवित्र ठिकाणी आपण दर्शन रोज घेत आहात, प्रार्थना करत आहात. इथे येण्याकरता पूर्वीजन्मीचं पुण्य लागतं, भाग्य लागतं, तेव्हा हा या ठिकाणी हा योग प्राप्त होतो. पूर्वीचा होता ठेवा तो या भावा सापडला. म्हणून पूर्वीचा ठेवा होता, म्हणूनच तुम्ही इथं आलेले आहेत. सगळे पोरं तुम्ही इथं आलेले भाग्यवान आहे.
इथं जे जे काही आलेले आहेत ना सगळेजण भाग्यवान आहे की नाही? भाग्य नसतं तुम्ही एकही इथं आले नसते. फक्त आता ध्यानात ठेवा, इथं कशाकरता तुम्ही आलेले आहेत ते करा. वेळ वायाला घालू नका, टाईमपास करू नका, धिंगाणा घालू नका, मस्ती करू नका. हे तर रोजच घरी करतो की नाही आपण? करतात की नाही? म्हणून इथं आपण शिकण्याकरता आलेले आहेत. या ठिकाणी मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. अभ्यास करा. अभ्यास पे समर्थोसी, अभ्यास पे समर्थोसी, मत्कर्मो परमो भव, मत्कर्मो परमो भव. म्हणजे अभ्यास पे समर्थ होसी, अभ्यास केला की माणसं समर्थ होतात, बुद्धिमान होतात, यशस्वी होतात. बरं का पाटील? म्हणून अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. अभ्यास करून जीवन धन्य झालं पाहिजे. एकही मिनिट वेळ न जाऊ देता असाध्य ते साध्य करिता सायास. आणि कारण अभ्यास तुका म्हणे. आपण अभ्यास केला की निश्चितच आपण यशस्वी होत असतो. किती भाग्यवान तुम्ही आहात. अडबंगनाथ तपोभूमीमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी गुरुवारी नारंगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहेत. भगवान श्रीरामाच्या अश्रूंनी ही शिळा तयार झालेली आहेत. भगवान श्रीराम या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा पवित्र ठिकाणी येण्याकरता जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं. हे वृक्ष किती भाग्यवान असेल. या ठिकाणी ते आज जिवंत आहे. सुंदर छाया देतात, फुलं देतात, फळं देतात. किती सुंदर आहे बघा ना, किती छान आहे. तो श्रीनाथ किती भाग्यवान आहे. तो पण इथं आलेला आहे की नाही? कामधेनू गाय पाहिली ना तुम्ही? कामधेनू या ठिकाणी आहेत. किती भाग्यवान आहे. जो कोणी इथं अन्नदान करतो, कोणी ज्ञानदान करतो, कोणी श्रमदान करतो, कोणी सेवादान करतो, त्या सगळ्याचं जन्मजन्मीचं पुण्य आहे. कारण त्याच्यावरती अडबंगनाथ, नारंगिरी महाराज आणि देवाची कृपा होते. म्हणजे 3 जणांची कृपा होते. या ठिकाणी आरुष भाग्यवान आहे की नाही? आपण बाळांनो सगळेजण इथं आले. देवांश सगळेजण आले, भाग्यवान आहे की नाही? आपण सगळेच पोरं, सगळेजण. आता सगळ्यांचं नाव घेऊन नाही, पण बघा ना किती सुंदर तुम्ही अभ्यास करतात. रोज सकाळी लवकर उठतात. घरी उठता का? घरी उठत नाही, पण इथं उठावाच लागतं की नाही? रोज हरिपाठ चालू आहे, रोज प्रार्थना चालू आहे, रोज या ठिकाणी क्लास चालू आहे, रोज आपल्याला या ठिकाणी खेळ सुरू आहे, रोज आपल्याला जेवण वेळेवर आहे, नाश्ता वेळेवर आहे. घरी मागं पुढं होतं की नाही? पण सगळे चहा घेतात की नाही? रोज चहा घेतला की लगेच चहा असणारा, पुन्हा नाश्ता आहे की नाही? नाश्ता झाला की दुपारी जेवण, संध्याकाळचं जेवण, लगेच झोपायला. पण झोपायला मॅडम आहे झोपी लावायला, सर आहे झोपी लावायला. घरी कोण झोपी लावतं तुम्हाला? तुम्हालाच झोपावं लागतं की नाही? पण इथं मात्र झोपी लावेपर्यंत सगळे शिक्षक तुमची काळजी घेतात. घेता की नाही? हा, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. सरांना धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद. सर तुम्ही खूप काळजी घेतात. सगळेजण असणारे सुंदर सेवा करतात. मनापासून धन्यवाद आहे. कारण तुमचंसुद्धा जन्मजन्मीचं पुण्य आहे. या ठिकाणी तुम्ही शिकवण्याकरता येतात आणि पोरं तुम्ही शिकण्याकरता येतात. म्हणून पूर्वजन्मीचा होता ठेवा, तो या भावा सापडला. आता आमचा वर्मकार दादा आहे बघा, तो सुंदर तबला वाजवतो. तो पण या ठिकाणी कायमचा राहण्याकरता आलेला आहे. पण आता तो सेवा करून राहिला. कारण सेवेलाही माणसं लागतात की नाही? सेवेला माणसं लागतात. म्हणून तो क्लासमध्ये आता वेळ नाही. जे इथं राहणारे त्यांचे क्लास आता हे स्वतंत्र सुरू होणार आहे. शिबिर झाल्यानंतर जे इथं राहतील त्यांचे क्लास स्वतंत्र सुरू इथे राहिल्यानंतर होणार आहे. तर तो ओमकार दादा तबला चांगला वाजवतो. त्यांनी वेरूळची कथा वाजवली माझी तबला. यूट्यूबला बघा, आता सगळीकडे फेमस झाला. सुंदर तबला वाजवला. वेरूळची कथा पूर्ण त्याने 7 दिवस वाजवली. ही अडबंगनाथाची, नवनाथाची कृपा त्याच्यावर झालेली आहे. आता पुढे चालून तो संगीत शिकणार. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शिक्षण देण्याकरता आलेले आहेत. राहुल महाराज चेचरे सर आहेत. आणखीन संगीत असणारे शिकवणारे सर लोक आहे. परंतु ते इथे जे कायमचे राहतील त्यांना शिकवतील. कारण तुम्ही बेसिक मुलं आहेत. तुम्हाला फार तज्ज्ञ आणले तर तुम्हाला कळणारच नाही अजून. कारण बे शिकायला वेळ लागते की नाही? म्हणून जरी बालक बोबडा बोले, जरी वाकुडा विचुका पाऊले, तरी चोच करून माऊले रिगे जेवी. म्हणून संगीत क्षेत्रामधले सर संगीत क्षेत्रातलं प्रवेश केल्यानंतरच त्यांना कळेल. आज आपण त्यांना बेसिक ज्ञान देत आहोत, पण सर मात्र तुम्हाला इंग्लिशचं पण ज्ञान देत आहे ना? एकदा जोरात टाळ्या सरा करता. सर इंग्लिशचं पण आगळे सर तुम्हाला इंग्लिश शिकवता. किती सुंदर आहे. मॅडम जे पाठ करून घेता, गणित शिकवता. काळे सर पण तुम्हाला वेगळे वेगळे विषय शिकवता. म्हणजे सगळेजण त्याच्या पद्धतीने शिकवित आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज तुम्ही 7 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं पाठांतर केलेलं आहे. आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद.
आज या ठिकाणी किशोरजी थोरात भाऊ यांची पंगत प्रसाद आहे, या निमित्ताने त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मुलांनो, चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. आता प्रसाद झालेला आहे का मावशी? प्रसाद झालेला आहे. तुम्हाला आता भुका लागलेल्या आहेत. जास्त न बोलता आज तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. पुढचा दुपारी क्लास ज्ञानेश्वर महाराजांचा होईल आणि ते पखवाद शिकवतील. पखवादाचा संगीताचा क्लास माऊली घेतील. पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हरी. अडबंगनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश. धन्यवाद.